हाय, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्लॉगमध्ये. आजचा दिवस थोडा बिझी होता, पण इंटरेस्टिंग होता. सकाळी उठल्याबरोबर सर्वात आधी माझं रुटीन कंप्लीट केलं, थोडं वर्कआउट केलं, फ्रेश झाले, थोडं हेल्दी मील घेतलं. हा माझा सकाळचा खूप छान फेव्हरेट पार्ट असतो. तो स्वतःसाठी वेळ काढायला भेटतो. त्याच्यानंतर मी तयार वगैरे झाले आणि माझं आज Meeshoवरून एक पार्सल आलेलं. ते मी अनबॉक्स केलं. त्याची लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिंक म्हणून टाइप करा. त्याच्यानंतर मी माझं काम सुरू केलं. आजचा दिवस थोडा हेक्टिक होता, पण काहीतरी नवीन-नवीन गोष्टी केल्या. काहीतरी नवीन शिकायला भेटलं. नाहीतर घरातली रोजची कामच असतात. तेच इम्पोर्टंट असतं. आपण स्वतःसाठी थोडा वेळ काढून आपल्यासाठी काहीतरी नवीन शिकायचं. तर मी ब्लॉगसाठी नवीन-नवीन स्टडी करते. आपण जर काहीतरी नवीन शिकायचं म्हटलं, तर आपण दुसऱ्याचा विचार करायचा नाही. कोण आपल्याला काही म्हणतं. जे आपल्याला योग्य वाटतं, जे आपल्याला मनाला बरोबर पटतं आणि हे माहिती आहे आपण ह्यातून काही चूक करत नाही, तर आपण ती गोष्ट नक्कीच करावी. मी ब्लॉग बनवण्यासाठी खूप दिवसापासून विचार करत होते, कोण काय म्हणतील, हे कोण काय म्हणेल? पण नंतर विचार केला, कोण आपण यातनं काहीतरी चुकीचं करत नाही ना, मग ही गोष्ट योग्यच आहे. मी जिमला जायलापासून मी दुपारी सकाळी शुभमच्या डब्याला चपाती करते आणि नंतर माझ्यासाठी गरम-गरम मी भाकरीच करते. चपाती खाणं थोडं मी बंद केलंय जिमला झाल्यापासून. दुपारी थोडा ब्रेक घेतला, काहीतरी छान खाल्लं आणि थोडं रिलॅक्स केलं. तर रोजच्या जेवणात माझ्या दुपारच्या ताक नक्की असतंच. आमच्याकडे घरगुती म्हशीचं दूध असतं, त्यामुळे मी ताजं-ताजं दही संध्याकाळी लावते आणि दुपारच्या जेवणात असं छान 1 ग्लासभर ताक पिते. ताक पिल्यानंतर जेवण पण जास्त नाही ना, आपली हेल्थ पण छान होते. तर अशी गरम-गरम भाकरी आणि मी रात्री दुपारचे जेवण करून आजचा व्लॉग असा इथे संपवते. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा.